नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, चष्मा बनवणारी कंपनी लेन्सकार्टच्या IPOला सेबीने मंजुरी दिली आहे। आता कंपनी IPOसाठी इश्यू प्राइस आणि लॉन्चिंगची तारीख लवकरच जाहीर करेल। असा अंदाज आहे की नोव्हेंबरमध्ये कंपनीची लिस्टिंग होऊ शकते। एकूण IPOचा आकार हा 7,500 ते 8,000 कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे। यामुळे हा IPO टाटा कॅपिटल आणि LG इलेक्ट्रॉनिक्स यानंतर वर्षातील सर्वात मोठ्या इश्यूपैकी एक ठरेल। लेन्सकार्टच्या DRHP प्रमाणे IPOमध्ये 2,150 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा एक नवीन इश्यू समाविष्ट असेल। यासोबतच 13.2 कोटी शेअर्सची विक्री म्हणजेच ऑफर फॉर सेल देखील असेल, जे सध्याचे गुंतवणूक आणि प्रमोटर्स करतील। ऑफर फॉर सेलमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रमुख भागधारकांमध्ये सॉफ्टबँक, त्यानंतर समर्थित SVF आणि अल्फा वेव्ह व्हेंचर्स, त्यानंतर टेक्समो सहयोगी आणि प्रेमजी इन्व्हेस्टमेंट आणि केदारा कॅपिटल यांचा समावेश आहे। लेन्सकार्टच्या प्रमोटर्सपैकी पीयूष बन्सल हे 2 कोटी शेअर्स विकतील, तर नेहा बन्सल, अमित चौधरी आणि सुमित कपाह हे प्रत्येकी आपला छोटासा हिस्सा विकतील। सध्या प्रमोटर्सकडे कंपनीचा एकत्रित 19.96% हिस्सा आहे, तर इन्स्टिट्यूशन आणि इतर भागधारकांकडे 80.04% हिस्सा आहे। लेन्सकार्टनं आर्थिक वर्ष 2025 मध्ये 297 कोटींचा निव्वळ नफा नोंदवलाय, तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीला 10 कोटी रुपयांचं नुकसान देखील झालं होतं। उत्पन्न देखील इयर ऑन इयर 23% वाढून 6,652 कोटी रुपये झाले, ज्यामध्ये मागच्या 2 वर्षांमध्ये 33% इतका CAGR नोंदवण्यात आलाय। IPO मधून उभारलेला निधी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या आणि कंपनीच्या मालकीचे नवीन स्टोअर्स सुरू करण्यासाठी, तसेच लीज, भाडं आणि परवाना यांच्या पेमेंटसाठी वापरला जाईल। यासोबतच या निधीचा वापर टेक्नॉलॉजी, क्लाउडशी संबंधित सुविधा, त्यानंतर ब्रँडचं मार्केटिंग आणि व्यवसायाच्या प्रमोशनसाठी देखील केला जाईल। कोटक महिंद्रा, मॉर्गन स्टॅनली, सिटी ॲडवेट कॅपिटल आणि इव्हेंट फिस्कल सर्व्हिसेस हे या IPOचे मर्चंट बँकर आहेत। 2008 साली स्थापित झालेली लेन्सकार्ट कंपनी जगभरामध्ये 2000 पेक्षा जास्त स्टोअर्स चालवते। कंपनीची ऑनलाईन आणि ऑफलाईन उपस्थिती अगदी मजबूत आहे। सॉफ्टबँक, DIA, टेस्मोकेस, अल्फा वेव्ज, TPG आणि केदारा कॅपिटल यांसारख्या प्रमुख जागतिक गुंतवणूकदारांचं कंपनीला मोठं समर्थन आहे। तर मग मित्रांनो, पाहूयात की आता लेन्सकार्टच्या IPOला कसा प्रतिसाद मिळणार ते। तर मग मित्रांनो, लेन्सकार्टचा IPO येतोय, यावरती तुमचं मत काय? तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू इच्छिता का? जर असेल तर तसं तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।